तुम्ही कधी एखाद्या म्हशीला वेद म्हसताना ऐकलं आहे का? पण म्हणतात संत ज्ञानेश्वर महाराजांनी एका म्हशीकडून वेद वदवले होते. पण हे कसं शक्य झालं? खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक महान संत होऊन गेले, संत ज्ञानेश्वर महाराज. लहानपणापासूनच ते अत्यंत ज्ञानी आणि आध्यात्मिक होते. पण त्या काळातील काही विद्वानांनी त्यांच्या लहान वयामुळे त्यांचा अपमान केला. ते म्हणाले, इतकं लहान मूल आम्हाला ज्ञान शिकवणार? एक दिवस काही पंडितांनी ज्ञानेश्वर महाराजांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी चेष्टा करत म्हटलं, जर तुझ्यात खरंच दैवी शक्ती असेल तर त्या म्हशीकडून वेद वदवून दाखव. हे ऐकून सगळे लोक हसू लागले. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज शांतपणे त्या म्हशीजवळ गेले. त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि अचानक घडलं एक मोठं आश्चर्य. म्हणतात ती म्हैस वेदमंत्रांचा उच्चार करू लागली. हे पाहून तिथे उपस्थित असलेले सर्व लोक थक्क झाले. या घटनेनंतर लोकांना समजलं की खरं ज्ञान वय किंवा रूप पाहत नाही. ज्ञान, भक्ती आणि ईश्वराच्या कृपेने अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते. तुम्ही ही कथा याआधी ऐकली होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रेरणादायी व आध्यात्मिक कथा पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ज्ञानोबा माऊली तुकाराम.